हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणता असाल सकाळ सकाळ कुठे चालला आहे हा. ॲक्च्युली काय झालं, मी काल आहे ना ऑफिसमुळे जाऊ शकलो नाही मिरवणुकीला. त्याच्यामुळं मग मी काय म्हणलं पोस्ट मिरवणूक कंडिशन बघावं, कारण की मी मिरवणूक कधी बघितलेलीच नाही पुण्याची. लास्ट टाईम बघितली मी, बट जास्त वेळ थांबलो नाही. आणि शेवटी काय झालं, डी जे येणार जाणार, आपण नाचून थकणार पण ते थकत नाही, कारण की 150-200 मंडळ ॲट ए टाईम त्या रोडवर असणार. त्याच्यामुळे सीन काय झालं, मी लवकर निघून आलो त्याच्यातून. बट आता मला असं झालं काल ऑफिसमुळे मी काही जाऊ शकलो नाही कालच्या ह्याला. बट आज अशी कंडिशन आहे, मी पोस्ट मिरवणूक सिच्युएशन बघायला चाललो की तिथं आहे काय नेमकं. आत्ता आहे मी संत तुकाराम नगरच्या मेट्रो स्टेशनला, भोसरी मेट्रो स्टेशनला आहे मी आत्ता. आता इथं तर मेट्रो स्टेशनला तर काही गर्दी जास्त वाटत नाही, बट पुढं बघूया. आत्ता तर कोणी नाही आहे जॉबला, जेवढे जाणार येणार. आज त्यात संडे, त्याच्यामुळे जॉबची पण काय गर्दी नाही एवढी. जे काय असेल ज्यांची छोटी मोठी ड्युटी असेल काय असेल तेवढे दिसत आहेत. बाकी तर अजून काय नाही आहे, सध्या रिलॅक्स आहे. कामं चालू आहेत त्यांचे ते करतायत. तिकीट करू आपण पहिले. पेपर तिकीटच घ्यावं लागलं आज. PMC घेतलं आहे, आता PMCचं तिकीट घेऊन चेकिंग वगैरे करून डायरेक्ट आता जातो मनपाला भेटूया. मनपाल नाही, मेट्रोमध्ये दाखवतो ॲक्च्युली कसं काय मेट्रोला गर्दी तर नाही आज, बट स्टील थोडंसं वाटेल, कारण की मनपाकडे जाता 1-2 सिव्हिल कोर्ट वगैरे त्या लाईनच्या जेव्हा मेट्रो आहेत त्या येताना दिसतील. मग त्याच्यामध्ये आपल्याला गर्दी पण दिसेल. मेट्रो यायला लगभग 4 मिनटं आहेत. आणि मला खाली बोलले की कॅमेरा अलाव तर नाही आहे, जर पकडलं वगैरे तर 4-5 हजार रुपये फाईन फाडावं लागेल. त्याच्यामुळे आता डायरेक्ट मेट्रो स्टेशनला, स्वारगेटच्या नाही PMCच्या मेट्रो स्टेशनला गेल्यावरच मला आता ऑन करावं लागलं. आता मध्ये काढेल मी, एवढं काय भीत नाही, एवढं 4-5 हजारसाठी. बट स्टील जास्त काय करता येणार नाही आहे ते तर म्हणले मला. बघू, ऐकू त्यांचं आणि थोडंसं हे ट्राय करू. तुम्ही त्यातल्या त्यात शूट घ्यायचं. सिनेमॅटिक तर गेलंच मी, एवढं पण काय स्ट्रिक्ट नसतात गोष्टी. बघूया आता येते बोलले. अनाऊन्स तर झालं आहे मेट्रोचं, पण 4 मिनटं तिथे दाखवतो, 2 मिनटं दाखवते. सकाळ सकाळ काय गरज नसताना जायचं, कसं बुडून द्यायचं गणपती. झालं असं मग बुडून त्यांचं गणपती. आता रिकामा कसं घरी नाहीचा, माझ नको का दाखवायला थोडाफार, म्हणून चालली ती गडबड. अख्ख्या रस्त्याला एकटाच आहे, कोणीच नाही ना, कोणाला नाचताना इंटरेस्ट राहिला तरी तिथं. त्या स्वतः बी एवढे काही जोशमध्ये नाही नाचत. आता ते काय दाखवायची गोष्ट आहे की दाखवावं लागलं असं.
बाकी यांनी इथं तर चालू केलं आहे काम सकाळ सकाळ कॉर्पोरेशनवाल्यांनी, कारण कचरा भरपूर आहे, नाही म्हणाल तेवढा कचरा आहे रस्त्याला. कधी कधी वाटतं मिस केलं मी हे, कधी कधी वाटतं बरं झालं नाही आलं तेच. एवढा कचरा आणि एवढी गर्दी भाई, काय बी सहन बिन गर्दी नाही सहन. पण आता काय गावाचा उत्सव आहे, आपण काय बोलणार ना. आणि वर्षात एकदा येतो, त्याच्यामुळे ह्यांना अडवण्यात पण काय म्हणजे मजा नाही. आता हे तर आहेच, आता एवढं तर चालणारच की एवढं कचरा होणं, कारण की एवढे हजारोची पब्लिक इथं येऊन जाणार या रोडला. आता हा रोड आहे शनिवारवाडीची बॅकसाईड, त्या रोडला इतकी गर्दी होऊन जाणार, तर एवढं तर होणार, इथं कॉमन आहे, इथं काहीच नाही. आता हे दुकान आहे, आता स्क्रॅप निघणार त्यांचं, कारण की तेवढ्या दिवसासाठी धंदे पाणी सगळं सेट झालेलं असतं. इथं आमच्या शारे भाऊचं दुकान आहे, कडक अभिनंदन. जातो येता अख्ख्या 10 दिवसात आलो नाही मी, आणि शेवटच्या दिवशी आलो का, आता फक्त हे बघायला की नेमकं होतं काय दुसऱ्या दिवशी. मिरवणुकीत सगळं माहिती, सगळ्यांच्या स्टोरी दिसतात, सगळ्यांच्या पोस्ट दिसतात, हे नाही दाखवत पण. पुढे जाऊ अर्धे उरते. आता काय डेकोरेशनच ते घेतात आणि डेकोरेशनच घेऊन त्यांच्या गाडीला लावून ते पुढं जातात. लाईक त्यांचं डेकोरेशन ते गणपतीच्या आजूबाजूचं घेऊन जातात थोडंसं डेकोरेशन. आता काही आहेत मंदिरं वगैरे केलेले, ते अर्धे ठेवलेत, अर्धे घेऊन गेलेत वाटतं सोबत. बघूया आता, एक दिसतंय मला, तर जाऊया. बाकी कंडिशन तर मस्त आहे, म्हणजे एवढं तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा मी तर म्हणतो अजून 72 व्हायला पाहिजे कंडिशन, कारण की एवढा मोठा उत्सव आहे तरी लय कंट्रोलमध्ये त्या गोष्टी. सकाळ सकाळ कॉर्पोरेशनवाल्यांनी काम पण चालू केलं त्यांचं साफसफाईचं, ही चांगली गोष्ट आहे. एक बॅरिगेट काय काढलेलं नाहीत अजून, पायी जाणाऱ्याला जाऊ द्यात आहेत वाटतं. बॅरिगेटचं नाही अजून काढाकाढी केलेली, पायी जाऊ द्यात आहेत. हे बघा, हे परमनंट मंदिर आहे, इथं काय डिस्टर्बन्स नाही का. त्यांनी डेकोरेशन पण छान केलं आहे आणि जागोजागी छोटे मोठे दुकानात जातात, ते चालायचं एवढ्या गर्दीत येणार नाही. जत्रा भरून टाकली. इथे एक मिरवणूक, इथे एक टॉपर लावला आहे. पोलीस बंदोबस्त कडक आहे, त्याच्यामुळं सगळं एकदम नीटनेटकं होतं. ते त्यांची 10 दिवस ड्युटी त्यांची एकदम चोखपणे पार पाडणार, जसं की तिथं म्हणजे वर्षभर त्यांचं चालूच असतं. पण या टायमामध्ये जास्त अलर्ट राहावं लागतं त्यांना, का तर काय कंडिशन आहे. एवढे लोक इथं येऊन जाणार म्हणलं, त्यांना तर तेवढा आहे, घरदारचा सण सोडून त्यांना इथं यावं लागणार, समजू शकतो. आणि त्यांच्या कामाला सॅल्यूट आहे, कारण की 10 दिवस घरदाराचं गणपती सोडून. आता मी इकडं आलो, मला माहिती आहे की माझ्या घरी गणपती बसला आहे, आणि मला काय वाटतं, कारण की दादा आहे, मम्मी आहे, पप्पा घरी आहेत, मी नाही आहे, मला वाटतं की काय कंडिशन होते. आता त्यांचे पण समजून गेलं मला की नेमकं त्यांना पण काय वाटत असेल की 10 दिवस आपल्या घरी गणपती आहे ना आपण इकडे असं. पण आता काय करणार, ड्युटीज फर्स्ट. माझं पण तेच झालं, मला ऑफिसमुळे जाता आलं नाही, मी पण त्याच्यामुळं थांबलो. मे बी त्यांची कंडिशन तीच असेल. बघायच नाही इकडं, हे बघा ढोलवाल्यांची रात्रभरची पळपळ असते. ढोलवाल्याची पाठीवर ढोल घेऊन जाणार, या मंडळात झाले की त्या मंडळासाठी वाजवणार, त्या मंडळासाठी. हे बिचारे ढोलवाले वाणाचे सख्खे नसतात. अरे चालू आहे ना भाई, मी दिसलो म्हणजे मला महत्त्वाचं वाटतं. हा बघा, आता हे बिचारे खांद्यावर घेऊन जाणार. सगळ्यांचा मेकअप उतरतो आदल्या दिवशी, चकाचक मेकअप करून आलेला असतात. आणि आज बघा यांची कंडिशन. भाऊचा ढोल फाटला आहे, चांगलाच विसर्जन केलेलं दिसतंय. सगळी सोय कॉर्पोरेशन जितकं अलर्ट होतं तितकं अलर्ट होतं या दिवसात. फायर ब्रिगेडची सोय पण करून ठेवली, एनी गॅस इमर्जन्सी त्यानंतर असे येतं कॉमनली लावतातच सगळीकडे, कारण की निगराणी राहावी चांगल्या याच्यावरती. पण कंडिशन असते भाई ब्रुटल, काय त्याला हे नाही. आज बरं वाटतंय, कारण की गर्दी हा प्रकारच नाही, सरळ निघता येते. नाही तर एरवी या रस्त्याला चालायचं मुश्किल होतं. गणपतीत तर सोडा धक्काबुक्कीच असते गणपतीत, तर एरवी चालायचं अवघड होऊन जातं, एवढी गर्दी असते. आज बघा दगडूशेठच्या इथं दगडूशेठ
म्हणलं मोजके 5-15 लोकांचे तिथं आहे गेटवरती. तर रात्रभर यांनी सगळ्यांनी गणपती बघितलं. आता हे रिटर्न चालेल ऑलमोस्ट. आणि गेट बंद आहे आतलं दाखवायचं झालं तर. गेट वगैरे आतमध्ये आहे मूर्ती, बट गेट्स वगैरे सगळं आतमध्ये क्लोज केलेलं आहे. त्याच्यामुळे दिसणार तर काही नाही नीट आतमध्ये. थोडंफार आता मूर्ती आहे ती दिसेल तेवढी, ते पूर्ण त्याच्यावरती शटर वगैरे आहे. थोडी थोडी जाळी त्याच्यातून काय ते तेवढं दिसेल. पण आता डीजेंनी मला वाटतं की घरी जावं. साईडने निघून जाऊ आपण, आपल्याला काय बघायचं
झाला शेवटचा गणपती होता. आता इकडे तर काय नाही. आता मला नाही माहिती हे लूपमध्ये चाललं आहे की मीच हा शेवटचा ठरवला आहे, जो पहिला ठरवला आहे, मला माहीत नाही. बट एन्जॉयमेंट एक्स्ट्रीम लेवलला झाली लोकांची. काल रात्रभर नाचून, म्हणजे माझ्या माहितीनुसार हे रात्रभर चाललेलं होतं. रात्रभर नाचून थोडं काय झोपले असतील, त्याच्यावर परत चालू झालेत नाचायला. आणि तेवढ्याच एनर्जी नाचते. त्यात काय असं काही फरक नाही की थकलेत किंवा काय. क्राऊड कमी आहे. हे फक्त आता जे उरलेले ते फक्त मंडळाचे लोक आहेत. बाकी जेवढे पण म्हणजे जे बाहेरून आलेले होते किंवा इथले व्हिजिटर होते गावातले, ते सगळे जेवढे होते ते सगळे आपापल्या घरी गेले, कारण की तेही रात्रभर नाचले असतात. पण एन्जॉयमेंट आहे. वर्षातून एकदा येतो हे दाखवून देतात की वर्षातून एकदा येतो आणि आम्ही एन्जॉय करणार. यात काय म्हणजे कॉम्प्रोमाइज होणार नाही. पोलीस बंदोबस्त चांगला आहे. त्याच्यानंतर लोक पण कॉपरेट करतात चांगल्या प्रकारे. त्याच्यात कुठे दंगल भडका बुडका काय तसं काय उडत नाही आहे. हेच तर पाहिजे हिंदुस्थानांना. आता हे बघा स्वच्छ. मागाशी काय कंडिशन होती आणि आत्ता काय कंडिशन आहे बघा. मागाशी जाताना या रस्त्याला ना एक हे नव्हतं का म्हणते त्याला, एक अशी जागा नव्हती की तिथं काय पडलेलं नाही. आता बघा ही कंडिशन काय पाहिजे अजून. जर एवढं जर फास्ट होत्यात गोष्टी. आता सिटी चालू झाली, पलीकडची सिटी शिवाजीनगरचा भाग चालू पण झाला असेल. अजून काय पाहिजे. आता हे नदी वगैरे इकडचं हे सगळं क्लीन आहे. दिसायला आता तेवढं तर घाण होणार असते की आता ते असं थोडी ना घरातली गोष्ट आहे, त्याच्यामुळे ती बाहेरच्या गोष्टी घाण होतात. तर घरातल्या गोष्टी घाण होतात, बाहेरचं काय घेऊन बसल्या. पण मागाशी जेव्हा आलतो म्हणजे 1-2 तासापूर्वी असेल ते 7-7:30. आता किती वाजलं तर समजा मी 7-7:30 वाजता आलो नाही, 3-1 तासापूर्वी. तेव्हापेक्षा आणि आत्तापेक्षा एवढी रॅपिड एकदम हे का आता त्याला ग्रोथ आहे नाही रस्त्यात. एवढी रॅपिड की यात कागद नाही दिसत आता एवढा नीट. पण मागाशी जे होतं ना कंस लिंबू बिंबू जे एन्जॉयमेंट झाली ती काल रात्री यांची, त्यातला एक पण हे वाटत नाही. म्हणजे रात्रीचा तिथं असं एक पण प्रकार उरलेला नाही की इथं रात्री एवढं सगळं होतं म्हणून. इतकं स्वच्छ केलं आहे. असं वाटलं होतं की गणपतीच्या मूर्त्या वगैरे सगळ्या पाडल्या असतील वगैरे. आता तर ते नदी पात्र त्या साईडला काही दिसत नाही. आता पलीकडे आहे रोडच्या. सिटी बंद आहे म्हणून मी एवढा आहे ना कॅमेरा घेऊन रस्ता क्रॉस करतो ते पण मनपा ब्रिजचा. नाही तर इथं थांबायला जागा नसते, एवढ्या गाड्या असतात. पण आता नदी वगैरे चकाचक आहे सगळं. पाणी वगैरे यावर्षी पाऊस पण झाला आहे बऱ्यापैकी, तर पाणी वगैरे चांगलं आहे नदीला. काय पाहिजे अजून. जर एवढं रॅपिड होतं आहे. आता परत मेट्रो पण आहे. मेट्रो डबल स्पीडने चालू आहे, कारण की काहीतरी 6 मिनटाचं एक टार्गेट आहे मेट्रोचं. पण आता 3 मिनटाला केले वाटतं त्यांनी. मी तर नोटीस केलं तेवढं माझ्या माहितीनुसार 6 मिनटाला एक मेट्रो आहे. आता 3 मिनटाला एक येते असं काहीतरी म्हणजे मी नोटीस केलं मागाशी. काय पाहिजे. सिटी तर खालच्या खाली चालू पण झाली. मी मिस केले इथून मागचे सगळे गणपती. त्यासाठी सगळ्यांना सॉरी. कारण की काय होतं कोणतरी सांगणार की बघत जा करत जा या गोष्टी तू इन्वॉल्व्ह होत जा. पण मी म्हणायचं मला गर्दी आवडत नाही, मला ते आवाज आवडत नाही, ह्याच्यावर मी टाळाटाळ केली. पण मी प्रॉमिस करतो जे कोणी मला सांगून गेले की हे करत जा याच्यात तुला इंटरेस्ट आहे, माझ्यामुळं मी त्याला बी थांबवत होतो. आणि बाकीचे जे पण मित्र आहेत माझे त्यांना पण थांबवत होतो की तुम्ही धावा नका जाऊ, काय गर्दीचं जायचं. म्हणजे मी त्यांना मॅन्युप्युलेट करत होतो. पण आता एवढी एनर्जी बघितली म्हणजे रात्रीचं सोडा रात्रीचा एकदा बघितला होता मी. म्हटलं कॉमन एवढं तर कुणीही नसतं गावाकडे नसतं. पण आत्ता जे बघतोय त्याच्यातून असं वाटतंय की आहे खरंच एनर्जी लोकांमध्ये. आणि रात्रभर नाचून पण आत्ता ते नाचायची ताकद ठेवत आहेत. म्हणजे काहीतरी त्यांचे जोश आहे या गोष्टीला घेऊन. नेक्स्ट टाईमला मी शुअर शॉट येईल, रात्रभर थांबल कुठल्या तरी मंडळाचं ट्राय करेन. माझं त्याला इच्छा आहे कुठल्या तरी मंडळाचा प्रमुख पाहुणा होऊन जाणे. नॉर्मली तर काय मी जात नाही कुठं. प्रमुख पाहुणा तर मी होऊन जाणारच, कोणत्या तरी मंडळाचं होऊन जाणारच. असं तर माझं टार्गेट आहे. ह्या वर्षी, पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी पण एकदा तरी आयुष्यात माझं टार्गेट आहे कुठल्या तरी मंडळात प्रमुख पाहुणा म्हणून जायचं. एक मोठा व्हिजिटर. ऑर्गनाईज ते तुम्ही करा, मी तिकडं व्हिजिट करायला येईन. कारण की माझं तेवढं फ्रेंड सर्कल इथं नाही की मी ऑर्गनाईज करेल किंवा काय गोष्टी. कुठल्या तरी मंडळात मला चान्स भेटला घुसायचं तर मी दिसून मी जाईन. बट इच्छा तर लई की प्रमुख पाहुणं होऊन जायचं. आता बघतो मेट्रोने जातो. परत आपली गाडी लावली भोसरी स्टेशनला, मेट्रो स्टेशनला. आता तिथं बघावं लागेल आहे नाही, मला तर भीती वाटायला येईल तिची गाडी. ठीक आहे गाईज, भेटू आता डायरेक्ट भोसरी स्टेशनला. गणपती माझे झालेत बघून बऱ्यापैकी. आता हे सगळा डेटा एडिट होईल आणि आजच्या आजच यूट्यूबला अपलोड होईल, जेणेकरून तुम्ही लेटेस्ट न्यूजसारखं लेटेस्ट अपडेट बघा माझ्या ब्लॉगचा. आणि मी ह्या ब्लॉगची आता करतो आहे का असतं शेवटला सांगता म्हणजे एंड.
आता मी करतो हा ब्लॉग एंड आणि आता मी जातो घरी माझ्या, कारण की मला लागलेत पाय दुखायला आता. दिस इज द मेट्रो मनपा. बाय बाय गाईज, बाय बाय.